Hello students, in the fifth chapter of section 1, that is heat, today we will learn about specific heat capacity. Before this point, we learn about the heat. Now what is meant by this specific heat capacity? Let's see one experiment. In this experiment, we must take 3 spheres of iron, copper and lead having equal masses. म्हणजे काय मुलांना केलं आहे बघा, ही स्पेसिफिक हीट कपॅसिटी समजण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट बघायचा आहे. मी सांगते एक्सपेरिमेंट, तुम्ही इमॅजिन करू शकता. 3 बॉल्स घेतलेले आहेत. 1 बॉल इज मेड अप ऑफ आयर्न, अनदर बॉल is made up of copper, and the third ball which is made up of lead. So these are the 3 balls. The first, that is iron, second which is made up of with copper, and third that is made up of with lead, and these have the same masses. या सगळ्यांचं मास सेम आहे. एकसारख्या मासचे हे 3 बॉल आहेत, लक्षात घ्या. आता प्रोसिजर अशी केलेली आहे, पुट ऑल दीज 3 बॉल्स इन बॉइलिंग वॉटर. म्हणजे या 3ही बॉलना उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवलं. या ठिकाणी हे पाणी आहे, हीट दिलेली आहे पाण्याला. ओके, हीटिंग केलेलं आहे. हे 3 बॉल जे आहेत ते ठेवलेले आहेत एका कंटेनरमध्ये आणि त्याला हीटिंग केलेलं आहे. पुट ऑल द 3 स्फिअर्स इन बॉइलिंग वॉटर इन द बीकर फॉर सम टाइम. देयर इज अ स्पेसिफिक टाइम. टेक द 3 स्फिअर्स आउट ऑफ द वॉटर. आता हे 3 बॉल जे आहेत ते 3ही बॉल या उकळलेल्या पाण्यातून काढले. लक्ष द्या, 3ही वेगवेगळ्या इलेमेंटपासून बनलेले बॉल्स आहेत. एक बनलेला आयर्न, दुसरा कॉपर आणि तिसरा लीड. हे 3ही बॉल उकळलेल्या पाण्यात ठेवले आणि त्याच्यातून ते काढले. आणि ते काढल्यानंतर टेक द 3 स्फिअर्स आउट ऑफ द वॉटर. ऑल द स्फिअर्स विल बी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. पुट देम इमिजिएटली ऑन द थिक स्लॅब ऑफ वॅक्स. आता एक वॅक्सपासून बनलेली, वॅक्स म्हणजे मेणापासून बनलेलं एक स्लॅब, जशी बर्फाची लादी असते तशीच या पद्धतीने ही मेणाची लादी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे 3ही स्फिअर्स जे आहेत, 3ही स्फिअर्स हे त्या बर्फाच्या लादीवरती ठेवले. आता बर्फाच्या लादीवरती ठेवल्यानंतर वरती आपण बघितलेलं आहे की हे 3 स्फिअर जे आहेत ते 100 डिग्री सेल्सिअस पाण्याला उकळलेले आहेत. म्हणजे उकळलेल्या पाण्यात ते ठेवलेले होते. म्हणजे ऑब्व्हियसली या सगळ्यांचं टेम्परेचर वाढलेलं असणार आहे, ते गरम झालेले असतील. जेव्हा आपण मेणाच्या लादीवरती त्यांना ठेवतो तेव्हा काय काय होते ते बघूयात. तेव्हा आयर्न स्फिअर जो आहे तो आयर्न स्फिअर मेणाला वितळवतो आणि तो या लेवलपर्यंत मेणाला आणून पोहोचवतो. लक्षात घ्या, डेप्थ लक्षात घ्या, दॅट इज द डेप्थ. आता त्याच्यानंतर कॉपर स्फिअर जो आहे तो कॉपर स्फिअर इथंपर्यंतच मेणाची लादी जी आहे ती म्हणजे वितळवू शकतो. आणि त्याच्यानंतर लीड स्फिअर जो आहे तो त्याहून कमी, म्हणजे इथंपर्यंतच ही मेणाची लादी जी आहे ती वितळवू शकतो. लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी एकाच कंडिशनला असणारे हे 3 स्फिअर जे आहेत त्याच्यामध्ये नंतर मेणाच्या लादीवरती आपण पाहिल्यानंतर त्याची वितळवण्याची जी प्रक्रिया आहे ती मात्र वेगवेगळी झालेली आहे. त्यांची डेप्थ कमी जास्त झालेली आहे. म्हणजे आता या ऑब्झर्वेशनवरून आपल्या लक्षात काय येईल की आयर्न स्फिअर जो आहे तो जर जास्त डीप जात असेल ॲज कम्पेअर टू द कॉपर अँड लीड, तर याचा अर्थ आयर्न स्फिअर जो आहे त्या आयर्न स्फिअरनी जास्त हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल.
ज्याच्यामध्ये जास्त हीट असणार आहे तो जास्त मेण वितळवेल. आपण समोरून बघतोय लक्षात घ्या, आणि त्या समोरून पाहिल्यानंतर आपल्याला आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने पाहत आहात त्या पद्धतीने इथे ठेवल्यानंतर तो खाली इथे आला स्पियर. प्रत्येक ठिकाणी एका सेम लेवलपासून हे मेणाच्या लादीवरती हे स्पियर ठेवलेत आणि ही त्यांची डेप्थ एवढ्या खोलीवरती हा येऊन पोचला, हा आणि हा 3 स्पियर येऊन पोचले. आता सर्वात जास्त खोल कोण गेला, तर दॅट इज आयर्न. सर्वात जास्त खोल आयर्न गेला आणि सगळ्यात कमी जो आहे तो लीड. असं का झालं, तीनही स्पियर जे आहेत त्या तीनही स्पियर्सना सेम कंडिशन प्रोव्हाइड केलेली असताना देखील रिझल्ट मात्र वेगवेगळे दिसलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी द स्पियर विच ॲब्सॉर्ब्स मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. ज्या स्पियरनी जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब केली पाण्यापासून, दॅट विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. त्याने वॅक्सला म्हणजे मेणाला जास्त हीट प्रोव्हाइड केली. मोर वॅक्स विल thus मेल्ट अँड द स्पियर विल गो डीपर इन द वॅक्स. It can be observed that the iron sphere goes deepest here. Iron sphere goes deepest and lead sphere goes the least. And copper sphere goes to intermediate depth. Okay. This shows that for equal rise in temperature, the three spheres have absorbed different amounts of heat. तीनही स्पियर सेम कंडिशनला आपण त्यांना हीट प्रोव्हाइड केलेली आहे, पण त्यांनी हीट ॲब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी मात्र प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्यांना सगळ्यांना उकळलेल्या पाण्यातच ठेवलेलं होतं. त्यांनी हीट किती ॲब्सॉर्ब करायची का त्यांनी सारखी करायची हे पाहण्यासाठी हा आपण प्रयोग बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आयर्न बॉल जो आहे तो खूप डीप गेला ॲज कम्पेअर्ड टू द लीड अँड द कॉपर. म्हणजेच आयर्ननी जास्त हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे, लीडनी सर्वात कमी हीट ॲब्सॉर्ब केली आणि कॉपरने मध्यम स्वरूपाची हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. म्हणजेच द थ्री स्पियर्स हॅव ॲब्सॉर्ब डिफरंट अमाऊंट्स ऑफ हीट. प्रत्येकाने जी हीट ॲब्सॉर्ब केली ती हीट ॲब्सॉर्ब करण्याची त्याची कपॅसिटी वेगळी असल्यामुळे त्याने कमी जास्त प्रमाणामध्ये हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. अँड धिस मीन्स दॅट the property which determines the amount of heat absorbed by a sphere is different for the three spheres, and this property is called as the specific heat capacity. This property is called as the specific heat capacity. आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी का म्हणलेलं आहे, कारण प्रत्येकाची हीट ॲब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी ही वेगवेगळी आहे आणि ती ठरलेली आहे. त्याची डेफिनेशन लक्षात घ्या मुलांनो. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी, लुक हियर, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी required to raise the temperature, raise म्हणजे वाढविणे, to raise the temperature of a unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat of that object. बघा मी एक्सप्लेन करते. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट by 1 degree Celsius is called as the specific heat of that object. आता इथे सगळ्या कंडिशन्स प्रोव्हाइड केलेल्या असताना आता या ठिकाणी टेम्परेचर कितीने वाढवायचे, त्या ऑब्जेक्टचं मास किती असलं पाहिजे हे कन्फर्म पाहिजे. ऑब्जेक्ट लहान घेतला, ऑब्जेक्ट मोठा घेतला, त्याला लागणारी हीट जी आहे ती जास्त कमी लागणार आहे. त्याच्यामुळे एका ठराविक युनिटचं मास असणारा जर ऑब्जेक्ट घेतला, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 1 ग्रॅमचं ऑब्जेक्ट घेतलं, हा आयर्न बॉल आहे तो समजा 1 ग्रॅम आहे, तर 1 ग्रॅम आयर्न बॉल असेल, कॉपर बॉल असेल किंवा लीड बॉल असेल, त्याचं टेम्परेचर वाढवायचे
कितीने वाढवायचं आहे? 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं आहे. त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी जेवढी हीट एनर्जी आवश्यक आहे त्याला त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे आयन असेल, कॉपर असेल, लीड असेल किंवा आणखी एखादा इलेमेंट आणि त्यांनी बनलेला जो स्फिअर असेल त्याच्या प्रत्येकाशी रिलेटेड त्याचं एक ठराविक मास असेल. मास म्हणजे इथे सांगितलं तुम्हाला हे 1 ग्रॅम असेल, हे 1 ग्रॅम असेल, हे 1 ग्रॅम असेल. तर 1 ग्रॅम मास असताना यांचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने जर इन्क्रीज करायचं असेल तर त्याच्यासाठी जेवढी हीट लागणार आहे ती अमाऊंट ऑफ हीट जी आहे दॅट इज इट्स स्पेसिफिक हीट. म्हणजे ही त्या प्रत्येकाची आपापली ही स्पेसिफिक हीट असणार आहे. ओके. आणि मग हे स्पेसिफिक हीट कपॅसिटीज ज्या आहेत त्या स्पेसिफिक हीट कपॅसिटीज स्मॉल सी या लेटरने दर्शविल्या जातात. अँड द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कपॅसिटी दॅट इज जूल पर kg degree Celsius. SI unit of specific heat capacity is जूल पर kg डिग्री सेल्सिअस. पुस्तकामध्ये चुकीचं दिलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे तुम्हाला, सॉरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. पुस्तकामध्ये दिलेलं असताना डिग्री सेल्सिअसच्या नंतर kg लिहिलेलं आहे. तर असं न लिहिता या ठिकाणी जूल पर kg डिग्री सेल्सिअस या पद्धतीने लिहायचं आहे. अँड द CGS unit is calorie per gram degree Celsius. Okay, so the specific heat capacity, the SI unit is joule per kg degree Celsius and the CGS unit is calorie gram per degree Celsius. Okay, आणि ते जे आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही स्मॉल सी या लेटरने दर्शविली जाते. आता याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटी जर काढायची असेल, लुक हिअर, इफ स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट, आता हीट किती लागते हे काढायचं आहे. स्पेसिफिक हीट त्याची ठरलेली आहे. आता तुम्हाला सांगितलं स्पेसिफिक हीट आत्ता आपण बघितलं आयनची, कॉपरची, लीडची प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. त्याप्रमाणे स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा एक चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. वॉटरची स्पेसिफिक हीट जी आहे ती 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस अशी आहे. पॅराफिनची वेगळी आहे. केरोसिन, ॲल्युमिनियम, आयर्न, कॉपर, सिल्वर, मर्क्युरी प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी आहे. आणि तो चार्ट जो आहे तो चार्ट आपण माहिती करणं गरजेचं आहे, पाठ करणं गरजेचं आहे. कारण एक्झाम्पल जेव्हा विचारले जातील तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिलेलीच असेल असं नाही. त्यामुळे ते पाठ असेल तर त्याच्यावरची उदाहरणं आपल्याला सोडवणं सोपं जाईल. आता मग त्याच्यासाठी बघा हीट किती घेतली जाईल किंवा किती हीट ॲब्सॉर्ब केली जाईल असा प्रश्न विचारला तर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. इफ स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज सी, समजा स्पेसिफिक हीट मग अशी सांगितलं तुम्हाला सी या अक्षराने दर्शवितात. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट इज सी, mass of the object is m. Okay, and if the temperature of the object is raised, that is delta T degree Celsius. आता इथे या ठिकाणी टेम्परेचर रेज होणारे, वाढणारे किंवा लॉस होणारे, कमी होणारे, तर डिफरन्स इन द टेम्परेचर जो आहे तो डेल्टा टी ने दर्शवितात. यापुढे डेल्टा टी का दिलेलं आहे? कारण त्यामध्ये टेम्परेचरमध्ये कमी जास्त होत असतं तर त्याच्यामुळे हे डेल्टा टी. सो चेंज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी. देन द हीट एनर्जी, आता त्याच्यासाठी किती हीट लागेल? द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड इज इक्वल टू, ती किती असेल? दॅट इज m मल्टिप्लायड बाय स्मॉल सी multiplied by delta T. लक्षात घ्या. Heat energy absorbed when the specific heat of the object is C, mass of the object is m, and raise in temperature that is delta T degree Celsius. At that time, heat absorbed by the object is given by m multiplied by C multiplied by delta T. And another condition,
In the same way, if specific heat of an object is C, दुसरी कंडिशन बघूया. If the specific heat of an object, that is C, again small c, the mass of the object is m, and if the temperature of the object is decreased, टेम्परेचर डिक्रीज झालं, इथं रेज झालेलं होतं, वाढलेलं होतं, आणि इथं डिक्रीज झालेलं आहे. That is also represented with delta T because there is a change in the temperature. So again, the heat energy lost, this is heat energy absorbed, वाढलेली आहे, heat energy absorb केली ऑब्जेक्टनी. आणि आता या ठिकाणी heat energy lost केलेली heat energy आहे, that is also m multiplied by c multiplied by delta T. या ठिकाणी हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर वाढलं त्याच्यातला डिफरन्स, आधीचं किती टेम्परेचर होतं नंतरचं किती आहे, म्हणजे नंतरच्यामधून आधीचं टेम्परेचर वजा केलं की चेंज इन टेम्परेचर आलं. आता इथं काय केलेलं आहे, हीट एनर्जी लॉस्ट, म्हणजे आधीचं टेम्परेचर जास्त असेल नंतरचं टेम्परेचर कमी असेल, म्हणजे जास्ती टेम्परेचरमधून कमी टेम्परेचर मायनस केलं, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा येणारं जे टेम्परेचर आहे ते डेल्टा टीने दर्शविलं. त्याच्यामुळे हीट एनर्जी ॲब्सॉर्ब आणि हीट एनर्जी लॉस्ट या दोन्हीचा फॉर्म्युला सेम आहे. या ठिकाणचे टेम्परेचर या ठिकाणचं टेम्परेचर याचा अर्थ चेंज इन टेम्परेचर असेल. या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं असेल पण त्यातला डिफरन्स काढायचा आहे, या ठिकाणी टेम्परेचर कमी झालेलं असेल पण या ठिकाणी देखील टेम्परेचरमधला डिफरन्स काढायचा आहे. सो दोन्हीचा फॉर्म्युला जो आहे तो एकसारखा असेल. आता याच्यावरती आधारित एक उदाहरण तुम्हाला सांगते. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी. बघा एक उदाहरण आहे, आपण या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सोडूयात. लुक हिअर. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी म्हणजे बघा किती हीट एनर्जी लागणार आहे, कशासाठी ते बघा. टू रेज द टेम्परेचर, वाढवायचं आहे, टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर. मास दिलेला आहे वॉटरचं 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. हे टेम्परेचर दिलेलं आहे. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी, हीट एनर्जी काढायची आहे टू रेज द टेम्परेचर, वाढवण्यासाठी, टेम्परेचर वाढवण्यासाठी. कुठून कुठंपर्यंत, तर 20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर न्यायचे. किती मास आहे त्याचं, 5 kg इज द मास. तर किती हीट एनर्जी लागेल, दॅट इज द क्वेश्चन. नाव व्हॉट आर द गिवन, मास दॅट इज 5 kg. ऑब्जेक्टचं मास बघायचं पहिल्यांदा, दॅट इज 5 kg. देन स्पेसिफिक हीट, या ठिकाणी तुम्हाला कुठेही स्पेसिफिक हीट दाखवलेलं नाही आहे, कशाचं काढायचं आहे आपल्याला, तर दॅट इज, जस्ट अ मिनिट, या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे ती स्पेसिफिक हीट वॉटरची असेल, दॅट इज 1, अँड टेम्परेचर दॅट इज चेंज इन टेम्परेचर मीन्स डेल्टा टी, that is 100 minus 20 that is equal to 80 डिग्री सेल्सिअस. आता या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते मायनस केलेलं आहे, 100 minus 20 that is 80 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 20 पासून 100 पर्यंत न्यायचं आहे आणि म्हणून ते जे टेम्परेचर आलं ते टेम्परेचर असेल 80 डिग्री सेल्सिअस. आता याच्यावरून आपल्याला मगाशी जो फॉर्म्युला मिळालेला आहे, सांगितलेला आहे, दॅट इज m मल्टिप्लाइड बाय c मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी. या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती घालूयात. 5 मल्टिप्लाइड बाय 80 मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी. ओके, डेल्टा टी इज 80 अँड c दॅट इज 1. ओके, c इज 1, डेल्टा टी इज 80. लुक हिअर, 5 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 80. 5 इज मास, स्पेसिफिक हीट इज c दॅट इज 1 अँड डेल्टा टी दॅट इज 80. मग अशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती पाहिजेत. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1 आहे, सो 1 इथं लिहिलेलं आहे.
5 multiplied by 1 multiplied by 80, and so the answer is 400 kilocalorie. So the heat which is required to raise the temperature from 20 degrees Celsius to 100 degrees Celsius, that is 400 kilocalorie. The heat energy that is required, 400 kilocalorie. Okay students, we have stopped here. Thank you.